ऐशा 11 शिळपाडा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. इरफान गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती मुनीर पटेल. बॅटची कडा यावेळेस गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. इथून मात्र सिंगल ना अकाउंट ओपन झालंय. मुनीर पटेलचं या मैदानावरती खेळणं खूप गरजेचं आहे आणि घरच्या प्रेक्षकांना मात्र त्याचे बॅटिंग पाहिजे आणि बरेचसे प्रेक्षक अजूनही मैदानावरती पाहायला मिळतात. जवळजवळ 4 वाजलेत. पाठीची वेळ आहे. माझे साथी गुणलेखक मला सांगतायत हाळ गावात आज मात्र कोणी झोपलेलं नाहीये कारण मुफीद आता स्ट्राइक एंडवर. रिव्हर्सिपचा हा मुफीचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय गोळीच्या वेगानं आरपार. धावा मिळतील 4 धावांच्या मदतीनं आता इरफान करतोय विचार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 5 धावा नोंद केल्या जातात. 5 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. इरफान पुन्हा एकदा मुफीदसाठी. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर सटीक यॉर्करचा मारा. इथून मात्र मुफीदचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी त्याला सन्मान दिला आणि इथून मिळते एक सिंगल. चांगल्या पद्धतीच्या चेंडूला मात्र इथून मुफीद चांगल्या पद्धतीने खेळतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. 3 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 6 धावांची नोंद. मुनीर पटेल स्ट्राइक एंड वरती आहे. पण मुफीद साठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय ते मात्र मुनाफ खरबे यांच्या माध्यमातून. मुनाफ खरबे या नावाची बरीचशी चर्चा सातत्यानं हाळ संघातनं होत असते आणि आता मात्र पारितोषिकाची खैरात करताना इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. मुनीर पटेल देखील या चेंडूच्या संभ्रमात पडलाय आणि इथून मात्र लेग बाईच्या माध्यमातून धाव मिळती ती 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 7 धावांची नोंद. आठवण होते फुटबॉल खेळाची क्रिस्टियानो रोनाल्डोच्या जर्सीवरती सातत्यानं आकडा आपण पाहिला. त्याच पद्धतीनं आपण आता महेंद्रसिंग धोनी यांना कदाचित नेक्स्ट IPL मध्ये मिस करणार आहोत असं मला वाटतंय. पण तसं काही घडणार नाही. मुफीदनं या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. आकाशाला गवसणी घालणारा फटका सीमारेषा पलीकडे पाहायला मिळत नाहीये. पण इथे मात्र पहिली विकेट डाऊन. मुफीद बॅक टू द डगआउट. संधी डीजेला. हवा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मुनीर पटेलची साथ मात्र सोडली आहे. मुफीदनं नेक्स्ट बॅटर सुफियान संदेह. सुफियान की बल्लेबाजी पे संदेह ही नहीं करते. सुफियान स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इरफान.
इथे ऑफस्टॉमची लाईन मिस करणारा चेंडू आहे. पंच पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा आहे. साबिरजी मुकरी, सलमानजी करजीकर, सुफियानसाठी सुवर्ण संधी आहे. या मान्यवरांनी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. सुफियान भाई तू मार. आणि इथे सुफियानच्या बॅट मधनं आलाय बिग हिट आउट ऑफ द पार्क. सुफियान ब्रँडेड डायमंड स्टोअरची आठवण करून देणारा षटकार डीजे. सूत्रांच्या आधारे बरीचशी माहिती इथे मिळतीये. रिप्ले जर पाहिजे असेल ना, रिप्ले या षटकाराचा, तर उद्या स्टेटस चेक करू शकता आपण. आणि कदाचित सुफियानच्या इंस्टाग्राम अकाउंटला हा स्टेटस आपल्याला 12 महिने देखील पाहायला मिळू शकतो. जबरदस्त टायमिंग होता. मी देखील या फटक्याच्या प्रेमात पडले. माझं एक लाईक त्याला 100% आहे. आणि बघा फॉर्च्यून इव्हेंटचं देखील मी कौतुक करेल. क्लिअरिटी, क्वालिटी, रिप्ले देखील पाहायला मिळतोय. 2दा सुफियानसाठी 2दा त्यांनी रिप्ले दाखवलाय. आणि आता मुनीर पटेल स्ट्राइक एंड वरती. भूखा शेर है, दहाड़ना जानता है, क्या शिकार करना भूल गए, हे आता मात्र आठवण करून द्यावी लागेल. या मैदानावरती सातत्यानं अभिराज्य त्यानं केलंय. होम पिच, होम ग्राउंड, पण या होम ग्राउंड वरती आता सामना करायचा आहे. गोलंदाज मुनावर. मागच्या मॅच मध्ये फक्त 3 धावा खर्च करताना 2 विकेट ज्यानं आपल्या नावावरती केल्या तोच मुनावर पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय. इथे मात्र टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होईल, पण अचूक टप्प्यात फेकतोय तो मुनावर. मुनीर का बल्ला चलना जरूरी है, लेकिन इस बार सुफियान नॉन स्ट्राइक एंड पे. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथून पूर्ण होती. 1 या धावसंख्येने स्कोर कार्ड वरती वाढ. 15 धावाची नोंद मात्र केली जाते. सुफियान स्ट्राइक एंड वरती आलाय. लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 त्यानं मारलाय, अजून 2 त्याला मारायचे. 15 धावा स्कोर कार्ड वरती. सुफियान स्ट्राइक एंड वर. सुफियान संदेह, जिसकी बल्लेबाजी पे संदेह नहीं करते वो सुफियान. पन्नाट वेग, अचूक टप्पा. हा चेंडू जवळ जवळ मगाशी देखील मी उल्लेख केला 140 ते 145 पर आवर्स न मात्र फेकला जातोय. जबरदस्त पेस. आणि इथे मात्र आता मी तर म्हणेल कलात्मक पद्धतीने खेळावा लागेल. मेरिट नुसार फटकेबाजी करावे लागेल. जर षटकारांच्या मोहात पडला तर अशाच सातत्याने डॉट चेंडूचा खेळ मात्र होईल. यहाँ पे आपको जोश भी रखना है और होश भी रखना है. कैच छूटा, सपना टूटा. अंपायर बताते हुए ये क्या हुआ भाई, छोड़ दिया. चुलबुल पांडे की चुलबुलाट. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. मुनावर, एक मुनावर आहे ज्यानं बिग बॉसचा किताब जिंकलाय. पण सुफियान मात्र अमन स्पोर्ट्स हाळ क्लबचा हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूची उचलफेक केली. रनआउटची दाट शक्यता. आणि अशा वेळी उंगली उठी, मतलब सुफियान को डगआउट में आना पड़ेगा. तू ठोक डीजे. मैच में आया है फिर एक बार ट्विस्ट.
इथे मात्र स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या 17. कादिरबाई खान यांच्याकडनं हाळ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ज्यांनी खोपोलीतील बऱ्याचशा सुवर्ण क्षणाला मात्र सरबत वाटण्याचं काम केलंय. पण इथे मात्र ते मॅचचा आस्वाद घेत आहेत स्वतः. फारुख शेख त्यांच्या जोडीला आहेत, त्यांचे राईट हँड आहेत. टोटल 17 पे खतरा. नेक्स्ट बैटर नॉन स्ट्राइक एंड वर्दी अफजल बेडेकर. इन्होंने बहुत कुछ किया है इस टूर्नामेंट का. इसके पहले की साल में अकाउंट देखील त्यांनी पाहिलाय. पण इथे मुनीर पटेल. बल्ला शांत है लेकिन हल्ला नहीं मचा रहा है. सिंगल से फिर एक बार बढ़ेगा स्कोर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं 18 धावांची नोंद. पण विकेट देखील डाऊन झाल्या त्या 2 बाद 18. आने वाली 12 गेंदों का खेल अभी तो बाकी है क्योंकि अभी इंटरवल हुआ है. पिक्चर बाकी है मेरे दोस्त. ठोक डीजे. बल्लेबाज है ये मुनीर पटेल, जिसका नाम हर एक तहसील में मशहूर है. बदलापुर में जाओ, मुनीर पटेल के नाम से ये टीम पहचानी जाती है. आप महाड़ में जाओ, इसी बल्लेबाज के नाम से टीम पहचानी जाती है. आप उसी बल्लेबाज को इस मैदान पे अपना घरेलू खेल दिखाना पड़ेगा. नेक्स्ट बॉलर खालिद. जैसा चाहे वैसा मारो, लेकिन मारो क्योंकि अब रन बनने जरूरी है. उल्टा चेंडू. खालिद में तो कहूंगा बार बार बचे. अफजल भी बचे. एक गेंदों में दोनों बचे. गेंदबाज भी बचे और अफजल बल्लेबाज भी बचे रनआउट होते हुए. क्रिकेट में एक अलग ट्विस्ट आज की रात में सभी को दिख रहा है. अमन स्पोर्ट्स क्लब हाड़ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये थोड़ा सा पसीना यहाँ पे पैकर को भी छूट रहा है, लेकिन हसीन पल भी आएगा. साथ रोहेकर या मॅचचा आनंद घेताना. पण इथे मात्र पुन्हा एकदा सट्टी किवारकर. आज मुनीर पटेल शांत है. क्या अफजल छक्के चौके की भाषा बोलेंगे? आपने वो फिल्म तो देखी होगी, मेरे करण अर्जुन आएंगे. इस मैच में क्या चौके छक्के आएंगे? मुनीर पटेल नॉन स्ट्राइक एंड पे, अफजल स्ट्राइक एंड पे. अफजल में वो क्लास है, वो काबिलियत भी है. और यहां पे टाइमिंग प्रॉपर किया नहीं है. मिस टाइमिंग का अभाव. इस बार बल्लेबाज को फिर एक बार डगआउट में जाना पड़ेगा. फिर एक बार जोड़ का झटका धीरे से लगे. डीजे. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अफान एक नया चेहरा है, लेकिन इससे बहुत सारी आशा भी है. राजू जा रहा है बीच मैदान में. मल्टी हिट राजू क्या करेगा गेंदबाज को बाजू.
जर्सी क्रमांक 16 इथून राजून जर 16 धावा केल्या ना तर मी तर म्हणेल हाळ संघ पुन्हा एकदा त्याला खांद्यावरती घेईल. पण मुनीर पटेल मात्र आता थोडासा विचार करतोय. त्याला शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत केलंय ते गोलंदाजानं. पण अजूनही मी तर म्हणेल या मॅच मध्ये ट्विस्ट मजा रोमांच बराचसा दडलेला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. राजू मारना था कहीं उनको और गेंद गई कहीं और, लेकिन रन मिला. 1 रन की बढ़ोतरी और टोटल स्कोर हो चुका है 20. इस ओवर की 4 गेंदे 4 चेंडूचा समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागला 23. अजून या षटकातील 2 चेंडू. मुनीर पटेल ये खामोश शेर है, इसे अभी धाड़ना पड़ेगा, गेंद को आसमान दिखाना पड़ेगा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. नजर हटी दुर्घटना घटी. अभी शायद रन बनेंगे कि जहां पे 1 रन था वहां पे तुमने 2 रन दिए और एक अच्छे बल्लेबाज को स्ट्राइक भी दे दी. चांगल्या फलंदाजाला तुम्ही आता स्ट्राइक वरती आणले तर इथून काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं का. क्रिकेटमध्ये असं म्हणतात तुमचा संघर्ष, तुमचा आत्मविश्वास, तुमच्या वरती असलेली जबाबदारी पाडण्याची आत्मशक्ती जर तुमच्याकडे असेल, मानसिकता जर तुमची असेल तर तुम्ही नक्कीच या क्रिकेटच्या खेळामध्ये विजयी होऊ शकता. आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज सातत्य ठेवतोय. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ होईल. 1 या धावसंख्येनं टोटल 23. 23 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. आने वाली आखरी की 6 गेंदे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता जोरदार पद्धतीनं हाणामारी करावी लागणार. किमान 15+. कम से कम 15 रन, ज्यादा से ज्यादा 20 क्या बनेंगे. मोहता सिंह क्या आज भाईजी का रिचार्ज मारे चुके हैं. कल अकेले ने 30 रन बनाए थे, लेकिन वही 30 रन अभी बनाते बनाते हाल टीम का हाल थोड़ा सा बेहाल है. सव्वा 4 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. मुनीर पटेल स्ट्राइक एडवरती. या ओव्हर मध्ये ही जमेची बाजू आहे आणि एक यंग टॅलेंट आता गोलंदाजी मार्ग वरती आहे. फुफरान राजपूत नेक्स्ट बॉलर. मुनीर पटेल पाट्याच्या वेळेस गोड स्वाद देणार का. चाय तो सबने पिए क्या छक्के चौके का आनंद मुनीर पटेल इस ओवर में देंगे. चला स्पीडअप दाखवा, वेळ खूप महत्वाची आहे. पण आज मॅच लवकर सुरू झाल्यात पण बराचसा टाइमपास झालाय. फुल टॉस चेंडू आणि पंचांचा यावेळेस नोचा इशारा. नोचा इशाराला वेस्टेज हाइट. बीमरचा चेंडू इथून पाहायला मिळाला. ये खौफ है, ये डर है मुनीर पटेल का, लेकिन मुनीर पटेल सो गया ये जहां, सो गया आसमां, लेकिन इस बार जागेगा क्योंकि ये फ्री हिट का बॉल है. क्या ज्यादा खाना खा चुके हैं मुनीर पटेल, लेकिन इस गेंद पे ज्यादा रन बनाने पड़ेंगे. फ्री हिट चा चेंडू. उघडा डोळे पहा नीट.
पुन्हा एकदा डॉट चेंडूचा इशारा. आज शायद दिन नहीं कह सकता लेकिन रात आज मुनीर पटेल की नाही आहे. 11 चेंडू मध्ये 7 धावा मुनीर पटेलच्या स्कोर कार्ड वरती आहेत. पण आता 7 द्यावी लागेल. किमान सिंगल डबल न देखील धावफलक हलवावं लागेल रे. आतापर्यंतचा आपण विचार केला तर आयशा 11 शिळपाडा संघ हा हवी झालाय. मुफीद बाद झाल्यानंतर जबाबदारी घेणारा फलंदाज मैदानामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. पण इथे आलाय उंच लांब लचक अप्रतिम A1 क्वालिटीचा. बराच वेळानंतर टाळ्या वाजतायत. षटकार ठोक डीजे. तीस 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे किमान अजूनही 2 फटक्यांची आपण अपेक्षा करू शकतो. साद रोयकर सांगतायत अजून 2 षटकार जर मुनीर पटेलला मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जावेद बेडेकर सांगतायत जर मुनीर पटेलने अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त हा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर इथून केलाय. शिळपाडा संघाची गोलंदाजी आज धारदार पाहायला मिळते. पण इथे रनआउटची विकेट. मुनीर पटेल बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड वरती 31 धावांची नोंद. ठोक डीजे. अफान राऊत नॉ स्ट्राइक 8 वरती. स्ट्राइक एंड वरती मल्टी हिट राजू. आखिरी की 3 गेंदे. पॉइंटच्या दिशेने मात्र फटका खेळला जातोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. 1 या धावसंख्येनं टोटल 32. अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है. अफान राउत इनमें वो क्लास है. यंग है. टैलेंट भी अच्छा है. शायद आने वाली 2 गेंदों में बड़े 2 स्ट्रोक लगाने की इनमें काबिलियत भी है. क्षमता भी है. लेकिन गेंदबाज भी अच्छे कर रहे हैं. उनको दिया गया प्लेटफॉर्म इस नाइट की टूर्नामेंट में अच्छा किया है उन्होंने. अब तक उनका ये दूसरा मैच है और दूसरे मैच में उन्होंने अच्छे बल्लेबाज को अच्छी गेंदबाजी की है. क्या आने वाले 2 गेंदों में वो रन बचाएंगे या लुटाएंगे, इसका ट्विस्ट अभी बाकी है मेरे दोस्त. और ये शायद अंपायर की ओर से वाईट गेंद का इशारा. पंच मात्र वाईट चेंडूचा इशारा करतायत. 1 या धावसंख्येने वाढ. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येत. धावांची गरज आहे आता खऱ्या अर्थानं टीम हाळ संघाला आणि त्या धावा येत आहेत. इथून अपान जर एखादा मोठा फटका खेळला तर पुन्हा एकदा स्माइल आपण पाहतोय ती येईल सुफियान संदे यांच्या चेहऱ्यावर. आणि अफाननं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू जरूर अडवला. चेंडूची उचल फेक केली जाईल. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. रन कैसे भी आने चाहिए लेकिन आ रहे हैं. इस 2 रन से टोटल हुआ है 35. आखिरी की गेंद
क्या 6 रन वाली होगी या 4 रन वाली होगी, क्या 2 रन वाली होगी, जैसी भी होगी उसको डालना तो पड़ेगा और बल्लेबाज को उसको खेलना भी पड़ेगा। और यहां पे टर्निंग पॉइंट पे लगाया छक्का, दिया धक्का और सुफियान संधे के मुंह पे मुस्कान आती हुई ठोक डीजे। वरती षटकार मात्र गेला आणि तो मारलाय अफान मोक्याच्या क्षणी आलेला षटकार। टोटल धावा लागल्या त्या 41। नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू 42 धावांची गरज आयशा 11 शिळपाडा संघाला। फिर एक बार बजेगा डीजे और लगेगा गाना कबूतर जा, लेकिन मैं इस बार बोलूंगा खिलाड़ियों को आप जल्दी जाइए बीच मैदान पे, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं और वक्त सिखाता है कि डीजल का भाव बढ़ चुका है। प्रवीण दुगाडे सर माझ्या समवेत जोडले गेलेत। अतिशय सुंदर असे समालोचक ज्यांनी मात्र या परिसरामध्ये एक वेगळी ओळख, त्यांची देखील फॅन फॉलोइंग चिकार आहे। एखादा सोशल नेटवर्कवरती त्यांचा जर चॅनल खोलला गेला तर लाखो फॉलोअर्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळू शकतात। असं प्रवीण दुगाडे सरांचं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांना समजून घेणारं हे व्यक्तिमत्व सातत्यानं आता प्रगती देखील करते। आत्ताच झालेल्या त्यांच्या बुद्धिबळांच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं बरेचसे स्पर्धक लांबचा प्रवास करून त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, पण मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, मला तिथे येता आलं नाही। मी जरा तारखेमध्ये झोल खाऊन बसलो होतो। अशफाकभाई पटेल ज्यांच्या नावानं आज वीरेश्वर संघानं या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि चांगला खेळ करून दाखवला, आज ते खुश आहेत। काल देखील त्यांच्या टीमनं त्यांना खुश केलं आणि आज नूरनं त्यांना बराचसं प्रभावित केलंय। नूरचा अपघात आपण मैदानामध्ये होताना पाहिला, पण जखमी शेर ये दहाड़ता है, उसने वो दिखा दिया। 24 चेंडू 42 धावांची गरज। चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या। टीम हाळ संघाला देखील विनंती असेल, आपल्याला देखील वेळेचे बंधन आहे। सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतीये। इरफान आणि त्याच्या बरोबरीनं अनस क्या नूर, अनस शायद खा के आए हैं वो खाना, क्या फनस। अनस बीच मैदान पे खड़े हैं। पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे मिस्टर जादूगर मुजीब खरबे। लजीज खोपोली, लजीज शिळपाटा, लजीज जायका हॉटेलचे ओनर आहेत। लजीज जेवण सातत्यानं ते सगळ्या लोकांपर्यंत आता अमेझॉनच्या माध्यमातून देखील वाटतात, पण इथे मात्र त्यांना त्याच पद्धतीने गोलंदाजी लजीज करावी लागेल। चवदार, चटकदार, तिखट परिस्थिती विकट आहे आणि स्वतःला सांगावं लागेल या विकट परिस्थितीनं मी मार्ग काढेन। मी या P1च्या षटकामध्ये एखाद दोन विकेट घेईल, पण स्ट्राइक एंड वरती देखील अतिशय सुंदर फलंदाज आहे
अनास मॅन फ्रॉम शिळपाटा, इथे झेलपकांडी संधी, हाथ में आई लेकिन छूट गई. शायद ये रात मुनीर पटेल की नहीं है. तुर्किश तंदुरी जशी फेमस आहे तसा मुनीर पटेल आजच्या रात्रीमध्ये थोडासा फेमस होण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रयत्न चांगला होता. इथे मात्र मी तर म्हणेल किमान 3 धावा वाचवल्यात. चांगला प्रयत्न होता, पटक्यामध्ये ताकद देखील होती. अशा वेळी प्रॉपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही, ज्या क्षेत्ररक्षणासाठी मुनीर पटेल ओळखला जातो. स्ट्राईक एंडवरती मिस्टर 360 इरफान, याचे गुडघे टेकून मारण्याची क्षमता असलेले फटके आपण सातत्यानं पहिल्या मॅचमध्ये पाहिलेत. एका चेंडूवरती 5 धावा असताना षटकार मारून आपल्या संघाला त्यानं जिंकवलंय. पण इथे पुन्हा एकदा फ्रान्सिसी गायब झालेत. आसिफ सैयद इस बार फिर जगह छोड़ चुके हैं, लेकिन शायद वो डगआउट में. आयशा 11 शिळपाटा, टार्गेट 42 आहे. स्कोर कार्डवरती धाव. पहिल्या चेंडूवरती 1 लागले. इथे चेंडू उंच, मुनीर पटेल प्रयत्न करतोय आणि हा लांड झालाय मुनीर पटेलच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. रन मिलेंगे 6 आया है षटकार. क्रिकेटच्या खेळामध्ये दिल, दोस्ती, दुनियादारी सगळं बाजूला ठेवायला लागतं. मगाशी प्रवीण सरांनी सांगितलं, यहाँ पे डरना मना है, यहाँ पे खेलना जरूरी है. और इस खेल में कोई दोस्त नहीं, कोई भाई नहीं, यहाँ पे सबको जीतना है. और जीतने की ओर बढ़ते हुए इरफान ने लगाया हुआ ये तड़का मारने वाला षटकार. मुजीब खरबे इस तड़के को भूलेंगे नहीं. रिएक्शन पे एक्शन होगा आने वाली गेंद पे. नूर इस मैच का आनंद लेते हुए केसर का दम. दांडी 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 गोल. तड़का, ये तड़का नहीं आग का है भड़का. ठोक दीजिए. नेक्स्ट बैटर अजमल. इरफान सदमे में, शायद उन्होंने टेढ़ी उंगली की, लेकिन सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. ये रिवर्स सिप का प्रयास था, लेकिन ये प्रयास उनको घर की ओर लौटा चुका है. क्योंकि मुजीब, इनका भी नाम बड़ा है, उन्होंने काम भी बड़ा किया है. मुनीर पटेल ने कैच छोड़ा, लेकिन मैं इस मैच में खेल रहा हूं और मैं भी गेंदबाजी कर रहा हूं, ये दिखाते हुए मुजीब खरबे. फिर एक बार अच्छी गेंद. एक्शन पे रिएक्शन. जैसे ही मुनीर पटेल विकेटों के पीछे गए, वैसी विकेटें मिलती हुई और डॉट गेंद जाती हुई. 7 पे 1. एक और अच्छी गेंद. यहां पे उंगली उठी हुई, अंपायर की उंगली उठी.
इस बार गाडी क्रमांक 2 मैदान से बाहर. टॉक डीजे. गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सुफियान की नजरों से लेकिन बल्लेबाज बच नहीं सकता क्योंकि उनमें है केसर का दम. सुफियान संधे. हाँ, उन्होंने मुझसे कहा है अगले साल सब बच्चों को वो जर्सी देने वाले हैं. अभी शायद वो बोल चुके हैं, वो सपने में है क्या नहीं उनको पूछना पड़ेगा. नेक्स्ट बैटर नूर. नूर और अनस ये दोनों भाई भाई है, लेकिन इनको अभी घाई नहीं करनी है, इनको रन बनाने हैं. टोटल रन बन चुके हैं 7 और पूरे करने हैं टोटल 42. 42 धावांची गरज आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मुजीब करबे फिर एक बार गोलंदाजी की ट्रैक पे सवार. इस बार फिर एक बार मौका बना था लेकिन अच्छा प्रयास. खिलाड़ी ने कम से कम 3 रन बचाए. यहाँ पे टोटल रन बन चुके 8. 6 गेंदों की समाप्ती पे पहिला ओव्हर याच्या वेळेस कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 2 बाद 8. नेक्स्ट बॉलर पहले मैच के हीरो नेक्स्ट बॉलर ताबीज. आज वो सब कुछ पहन के आए. स्ट्राइक एंड वरती नूर ज्यानं मात्र मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथून त्याला या डावाला सावरावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये अफान चांगली फटकेबाजी केली, त्याच पद्धतीने नूरला आता त्याचा खेळ पूर्ण करावा लागणार. ऑप्शनच्या लाईनच्या बाहेर मिस करणारा चेंडू होता. पंचांनी पनिशमेंट दिले. स्वर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्या त्या 9 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. 42 रनों की है जरूरत. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला नूरच्या माध्यमातून, पण इथे अफजलला चांगलं प्रोटेक्शन दिले. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगलच्या माध्यमातून अनस स्ट्राइक एंड वरती. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. 10 पे बस नहीं, 10 का दम दिखाना होगा. जबरदस्त टाइमिंग, प्रॉपर टायमिंगचा हा प्रॉपर बिग हिट षटकार अनासच्या बॅट मध्ये आलेला हा A1 कार. आमचा बॉल बॉय खूप चांगल्या पद्धतीने बॉल जपतोय, पण या मॅच मध्ये त्याला बॉल द्यावे लागतील. अफजल बेडेकरचं मी तर म्हणेल चांगलं लक्ष आहे आमच्या बॉल बॉयकडे, त्यामुळे त्यानं स्वतःला थांबवलंय. टाकू का नको करतोय. फिर एक बार दिया धक्का, लगाया बैक टू बैक दूसरा छक्का, पब्लिक को करता हुआ हक्का बक्का.
ठोक डीजे, अनास की बारी. में शेर आ चुका है. मुनीर पटेल शेर है तो हम भी सवा शेर है. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अनास सातत्यानं चांगली फलंदाजी करतोय, पण इथे आता ताबीजला कान मंत्र द्यावा लागेल. मुफीदच त्याच्या जवळ जाणं खूप महत्वाचं आहे आणि अशा वेळी मुफीद त्याला सटीक ट्रॅक दाखवताना, पण इथून ताबीज या ट्रॅक वरती त्याची गाडी नेणार का? का ज्या ट्रॅकनं तो चाललाय त्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा तो हा प्रवास चालू ठेवणार. आसिफ भाई तीसरे छक्के पे है क्या कुछ? 700. अरे 2000 लगाते तो मारते थे. 700 लगाए इसलिए उन्होंने डॉट खेला. अनास बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है. डॉट चेंडूचा इशारा. चांगलं कमबॅक केलंय. मुफीदचा कान मात्र आता पोषक ठरतोय. इथून ताबीजला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. जबरदस्त चेंडू सटीक यॉर्करचा मारा. अरे ये गेंद पहले 2 गेंदों में क्यों नहीं डाली, ऐसा पूछ रहे हैं. सात बेडेकर पूछ रहे हैं ताबीज से, इसके पहले 2 गेंदों में ये क्यों नहीं डाली. इस बार गेंद ऊंची गई है, लंबी कम दिख रही है, लेकिन कैच पकड़ा है. अफजल बेडेकर ने किया, कैच पकड़ा और पवेलियन के और भेजा है. इस बार अनास को 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 22. अच्छा कमबॅक. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत ताबीजनं. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. आने वाली 12 गेंदे 20 रनों की जरूरत. क्या इस रन को पूरे कर पाएंगे? नेक्स्ट बैटर के किशोर कांबळे. ये अंडरम में अच्छी गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन ओरम क्रिकेट में बल्लेबाजी क्या अच्छी करेंगे, इसमें संदेह है, क्योंकि इस मैच में खेल रहे हमारे सुफियान संदेह. सुफियान के लिए प्राइज है. सुफियान अगर इस
मॅच मध्ये ट्विस्ट वाढलंय. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. ज्या मॅच मध्ये हाळ संघ 80% पाहायला मिळत होता, आता तिथे मात्र आपण शिळपाटा संघाला 80% पाहतोय. पण अजूनही मी तर म्हणेल मुफीत मध्ये ती क्षमता आहे. अशा बऱ्याच वेळा त्यानं आपल्या संघाला तारलाय, गोलंदाजी करताना आधार देखील दिलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू, आणखीन एक चेंडू निर्धाव फेकलाय. मन शुद्ध तुझं पृथ्वी आहे लाख मोलाची, तू चाल पुढं तुला रे गडा भीती कशाची. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला आणि तेच कॅच, पकडो कॅच, जीतो मॅच, ठोक डीजे. थैंक यू डीजे. तेज ड्रामा है, टेंशन 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 से भरा हुआ है खेल है. नेक्स्ट बैटर अक्षय पवार. पवार की पावर दिखानी पड़ेगी. 3 गेंदों में 5 रन बनाने पडेंगे. मुफीदनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू मध्ये त्यानं 2 विकेट घेतल्यात. चांगला फटका आहे. इथे मात्र विलंब कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेनं मारल्या फटका, फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. मैच अभी भी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. 2 गेंदों में 3 रनों की जरूरत. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. इसके पहले वाला भी मैच हाई वोल्टेज था. चेंडू उंच गेलाय, कॅच पकडण्याची संधी. सुफियान चेंडू खाली, कॅच पकडला गेला. ठोक डीजे, अरे तू ठोक. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. किशोर कांबळे जलबिन मछली की तरह तड़प रहे, लेकिन उनको पानी में कौन डालेगा. कंपल्सरी चेसिंग. नेक्स्ट बैटर मुनावर. जैसी गेंदबाजी की थी वैसे अभी 1 स्ट्रोक लगाना है. आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, आणि इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. ही मॅच जिंकली टीम हाळ संघ, आणि मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट मुफीद परकार. मुफीद परकार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला पुन्हा एकदा आपण विनंती करूया वीरेश्वर वरची गोपली संघाच्या कर्णधाराला आपल्या टॉस साठी यायचं आहे. आणि हाळ एसी हाळ अमन स्पोर्ट्स हाळ संघाच्या कर्णधाराला देखील विनंती, आपण टॉस साठी या. आजच्या रात्रीची शेवटची मॅच. ओव्हर टू प्रवीण दुगाडे सर. मुफीदला विनंती, आपण व्यासपीठावरती यावं आणि हे पारितोषिक देतील. इधर बहुत फोन ये देख इधर आ.
साद रोहेकर आणि जावेद बेडेकर. नेक्स्ट मॅच असेल 3 ओव्हरची. हेलो तो मुफीद प्रकार होंगे प्लेयर ऑफ द मैच. क्या मैच जितवाया उन्होंने. कभी कभी देखी है खिलाड़ियों से हुई गलतियां भी उन्हें जितवा के देती है. वहां पे सिंगल के बजाय डबल मिला, लेकिन पिछले ओवर में जिन्होंने छक्के लगाए थे वो नॉन स्ट्राइकर एंड पर पूरी की पूरी 6 गेंदें रहे. पूरी की पूरी 6 गेंदें जिन्होंने ओवर नंबर तीसरे में छक्के छुड़ाए थे अशरफ के, वो नॉन स्ट्राइकर एंड पर रहे. पूरा मैच में काफी गौर से देख रहा था और जहां पे 2 रन मिले वहां पे 1 रन अगर मिलता तो वो बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर आते. थोड़ा दबाव जरूर महसूस करते हैं मुफीद प्रकार.